टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्रावण महिन्यातील आज तिसरा श्रावणी सोमवार आणि आजच्या या श्रावणी सोमवार निमित्त पुण्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन अशा ओंकारेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज श्रावणी सोमवार असल्यामुळे विविध कार्यक्रमांचं आयोजन या ओंकारेश्वर मंदिरात करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो दुग्ध अभिषेक, त्यासोबतच पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जात आहे आणि हे जे मंदिर आहे ते अतिप्राचीन असं हे मंदिर आहे। जवळपास 289 वर्षांपेक्षाही जास्त इतिहास या मंदिराला आहे आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या मंदिर परिसरात केले जात आहे। आज देखील सुंदर अशी फुलांची सजावट, रांगोळी महिला वर्गाने या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी भाविक आहेत ते मनोभावे पूजा सेवा करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात। आज देखील महाराज काय आजचं काय नेमकं काय कार्यक्रम? तिसरा सोमवार, वर्षातून येणारा श्रावण महिना, पहाटे 5 वाजल्यापासून इथं अभिषेक, लघुरुद्र या संपूर्ण गोष्टी सकाळपासून चालू असतात। दुपारपर्यंत 3:30 पर्यंत सगळ्या भक्तांनी याची सोय केलेली आहे। लोक भावनेने इथे येतात, देवाला फूल, बेल, फुलं, दूध। आज मुगाची शिवमूठ असल्यामुळं लोक शिवमूठ बायका या शंकरालाही वाहतात। अशा पद्धतीने हा दिवस कार्यक्रम, नंतर संध्याकाळी गर्दी असते। 7:45 बरोबर 8ला आमच्या इथं महाआरती असते। ह्या आरतीला अतोनात लोक, कमीत कमी 200-300 लोक असतात, यांना प्रसादाचं आयोजन केलं जातं। अशा पद्धतीने हा सोहळा पार पडला जातो। कशा पद्धतीने आजचा हा दिवसभरातला सोहळा असतो आणि महिनाभरात श्रावण महिन्यामध्ये काय नेमकं कार्यक्रमाचं आयोजन असतं ते त्यांनी सांगितलेलं आहे। आणि संध्याकाळी देखील महाआरती असते, ज्या महाआरतीला पुणेकरांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।